चला सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि वागो हो, 5वी नवोदयची बॅच आपली नवीन बॅच 1 एप्रिलपासून सुरू आहे. ठीक आहे. नवोदय गुरु ॲपवर आहे ना. तसंच 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMSची बॅच देखील सुरू होत आहे 1 एप्रिलपासून. ठीक आहे. 1 एप्रिलपासून 4थी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयला आहे ना मी असेल आहे ना. त्याच्यानंतर प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा. काय अडचण असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बरं, 8वी NMMS पण लाईव्ह बॅच सुरू व्हायली दिनांक 1 एप्रिलपासून आहे ना. रात्री 8 वाजता आहे ना. ही बॅच मोरे सर घेणार इथं आहे ना. NMMS स्पेशालिस्ट इथं. आणि 7वी स्कॉलरशिपची पण बॅच संध्याकाळी 7 वाजता नवोदय गुरु ॲपवर असेल. आणि ह्या बॅच सगळ्या नियमितपणे असतात. दर रविवारी टेस्ट असतील. बरं, तर आपण आज महत्त्वाचा भाग बघणार आहोत. ठीक आहे. आणि आधी डेमो लेक्चर करा, वाटलंच तर ॲप डाउनलोड करा. डेमो बॅच, फ्री बॅच असतात काही, त्या डेमो लेक्चर करा आहे ना. आवडलं तर जॉईन करा. आवडणंच. ठीक आहे. आवडणंच. आणि म्हणजे सगळ्याला कळालं पाहिजे. कळालं तर ठीक आहे. ठीक आहे. नाही कळालं तर काय. तर बघा आपण समसंख्यांचा भाग बघूया थोडासा. महत्त्वाचे समसंख्यांचे बेरजेवरचे प्रश्न, संख्यांचा प्रकार आहे ना. आणि त्याच्यावर एखादा जर स्कॉलरशिप नवोदयला प्रश्न आला NMMSला 7वी स्कॉलरशिपला, तर कसे सोडवायचे. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज है ना. पहिल्या 10 समसंख्या. आता समसंख्यांची बेरीज काढायचं म्हणलं तर सोपं. 10 समसंख्यांची बेरीज काढायची म्हणलं तर 10 गुणिले तिच्या समोरची संख्या घ्यायची 11. मी एक लक्षात ठेवलं, समोर समसंख्यांची बेरीज कशी काढायची. समोरची संख्या. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज कशी काढायची. 10ला 10 लिहिलं, 10च्या समोरची संख्या 11 यांचा गुणाकार करायचा ट्रिकनुसार. ठीक आहे. नुसता काही जण मग करतात 2 + 4 + 6 8 10 12 14 18 16 18 20 यांची बेरीज करायची. ठीक आहे. थोडंसं इथं 10च्या जागी 40 दिल्यावर मग एवढी मोठी बेरीज कशी करावं आहे ना. 10 समसंख्येची बेरीज 10 गुणिले 11. मग किती येते गुणाकार सांगावं भाऊ. 11 × 1 = 11, 11 × 1 = 11 आणि 1 0, किंवा 11 × 10 = 110. 110 म्हणजे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. 2 नंबर. कितना नंबर. 2 नंबर है ना. तर भाऊ सोपं आहे का नाही सांग. दुसरा प्रश्न बघूयात. हे 110 तर आला बापा. दुसरा प्रश्न 2 + 4 + 6 + 8 + 10. हे तर सोपाच आहे. एवढं काय अवघड नाही. 10 × 8 = 18, 18 × 7 = 24 × 4 = 28 × 2 = 30. बरं, ट्रिकनुसार कसा. तुम्ही म्हणले सर मगाच्या ट्रिकनुसार कसा येईल ते. म्हणलं बरोबर आहे. ह्याची सरळ जर समसंख्यांची बेरीज ही सोपी. 10 × 8 = 18, 18 × 7 = 24, 24 × 4 = 28 × 2 = 30. परंतु ह्या किती संख्या आहेत. पहिल्या 5 समसंख्या आहेत. 1 2 3 4 5. पहिल्या 5 संख्या. समसंख्यांची बेरीज वागा 2 पासून होती. समसंख्यांची सुरुवात 2 पासून होती. 0 ही समही नाही, 0 ही विषमही नाही. 0 ही समही नाही, 0 ही विषम पण नाही. 2 4 6 8 10. ठीक आहे. ह्या पहिल्या 5 समसंख्या आहेत. 5 समसंख्या पहिल्या. तुम्हाला जर कोणी म्हणलं पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती, तर 5 गुणिले त्याच्या समोरची संख्या. आपल्या सूत्रानुसार 5 गुणिले त्याच्या समोरची संख्या 6. 5 × 30 आलं का नाही. असलं पण 30 आलं आणि तसलं पण 30 आलं आणि दोन्हीकडून पण आपलं 30च आलं. बोला 30 बाबा की जय है ना. 30 बाबा की जय. त्याच्यानंतरचा प्रश्न 3 नंबरचा दाद्या. 3 नंबरचा काय म्हणते. पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज किती. तुम्ही म्हणले सारखंच आहे. पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज. आपलं सूत्र काय. समसंख्यांची बेरीज कशी काढायची. त्याच्या पुलची संख्या घ्या. एकदम समोलची संख्या घ्या. समोलची संख्या घ्यायची. समोलची
समसंख्या म्हणजे समसंख्यांची बेरीज कशी काढायची, समोरची संख्या घ्यायची, 15 गुणिले त्याच्या समोरची संख्या 16, 15 गुणिले त्याच्या समोरची संख्या 16, 15च्या समोर 16, 15 गुणिले 16, 15 गुणिले 16 किती येते, 15 गुणिले 16 आणि इकला आपण गुणाकार केला, 15 गुणिले 16, 16 पंचाऐंशी, 4 आत, 16 एक 16, 16 नात 24, 240, 240 दोनाकाल तो पाय. मग ऑप्शन नंबर 3 इथं ती चालतं उत्तर. ठीक आहे, सोपं आहे का नाही, सोपं आहे का नाही, इथं ती चालतं, सोपं आहे. त्याच्यानंतरचं बघ दाद्या 4 नंबर 12 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज, 12 ते 20 मधल्या समसंख्यांची बेरीज. आता तुम्ही म्हणले हे तर लई सोपं आहे, आम्ही तोंडी करू शकतात. मी म्हणलं ठीक आहे, तोंडी तर करू शकतात, परंतु तुम्हाला जर 12 ते 20 काही तर 62 ते 70 जर आलं तर मग काय करायचं, 12 ते 20 मधल्या समसंख्यांची बेरीज, 12 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती येते बघा. एक तर आपण असं केलं 12 आहे ना, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, यांची बेरीज जर केली तर किती येते, 18 6 14 4 18 आणि 2 20, 6 आले 2 2 3 4 5 6 7 8, किती येते 80 आहे ना, 80 येते. आता इथं काय म्हणते, मधील म्हणते है ना, मधील म्हणते म्हणल्यावर ही एकट ही एकट आहे ना, मग कोणती 14 16 8 यांची बेरीज कला, 18 6 14 4 8 चाला 1 आणि 1 48, किती आलं 48 मधील आहे ना रे. आधी बघा 12 ते 20 सगळ्यांची केली बरं, ती 12 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज, 12ला पकडायचं नाही, 20ला नाही पकडायचं, सगळे 80 आली. हां इथं बघा प्रश्न असा आहे ते आणि पर्यंत. इथं जर पर्यंत म्हणलं 12 ते 20 पर्यंतच्या, 12 ते 20 पर्यंतच्या, 12 ते 20 पर्यंतच्या किंवा 12 पासून 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज म्हणलं तर 80 आली आहे ना. आणि 12 ते 20 मधील म्हणलं, यांच्या मधील म्हणलं, यांच्या दरम्यान म्हणलं, इंग्लिशमध्ये बिटवीन म्हणलं तर मग 12ला सोडून द्या, 20ला सोडून द्या, किती आली 14 16 18 48, म्हणजे ऑप्शन नंबर 1. बरं आता ट्रिकनुसार करायचं झालं तर किती 48 आली ना. ट्रिकनुसार करायचं झालं तर बघा, मला सांगा 12 ते 20 मधील है ना, म्हणल्यावर इथं 18 पर्यंतच पकडावं लागेल, 20ला है ना, 20ला नाही पकडायचं. ठीक आहे, बरं ठीक आहे, त्याचे डिटेल नंतर चर्चा करूयात कसे. तर तात्पुरतं कळालं हे. बघू आता पहिल्या n समसंख्यांची बेरीज किती, पहिल्या n समसंख्यांची. अरे 12 ते 20 मधील म्हणल्यावर यांच्या मधील. ठीक आहे, यांच्या मधील म्हणजे 12 20ला सोडून द्या, 14 16 18. पहिल्या n समसंख्यांची बेरीज, n समसंख्यांची बेरीज n गुणिले n म्हणजेच 5 पकडा एखादी, n म्हणजे एखादी नॅचरल नंबर, n बोले तो नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या कोणती बी एक पकडली आपण, 5 समसंख्यांची बेरीज कशी काढायची, 5 गुणिले त्याच्या समोरची संख्या 6 है ना. 5 गुणिले n आपण उगं पकडली 5, खोटं 5 कोणती बी पकडा, 1 पकडा 2 पकडा 3 पकडा, 5 गुणिले 6. मग n समसंख्यांची बेरीज, n म्हणजे n मध्ये 1 मिसळा, 5 होतं ना, 5 मध्ये 1 मिसळला, म्हणजे इथं n मध्ये 1 मिसळला, n मध्ये 1 मिसळला. अरे बापा n म्हणजे 5, 1 सहज पकडा. आणि समसंख्येची बेरीज कशी काढतात, तर 5 गुणिले त्याच्या पुढची संख्या समोरची 6, म्हणजे n म्हणजे 5 आणि 1 मिसळला म्हणजे n अधिक 1, 6 म्हणजेच 5 मध्ये 1 मिसळला म्हणजे n मध्ये 1 मिसळला, म्हणजेच काय येते रे, n गुणिले n अधिक 1. ऑप्शन बी, पर्याय बी. अरे सोपं आहे का नाही भाऊ, सोपं आहे का नाही भाऊ. त्याच्यानंतर 6 नंबर 2 4 6 आणि अशी 20 पर्यंतची बेरीज किती येते म्हणते, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 अधिक 14 अधिक 16 अधिक,
8ला अधिक 20ची बेरीज किती येते म्हणते. इथं तर सोपं आहे. कसं सोपं आहे बघा. 2 4 6 20 पर्यंतच्या संख्या आहेत. 2 4 6 20 पर्यंत. 20 पर्यंत किती सम असतात, किती विषम असतात? 20 पर्यंत 10 सम 10 विषम. अरे बाबा 2 पासून सुरू झाले. 2 4 6 8 10. बघा अशा किती संख्या असताना 20 पर्यंत? 10 असताना. सगळ्या संख्या असताना किती? 10. 10 गुणिले त्याच्या समोरची संख्या 11. मग 11 आणि 10 10 दर्श 110. ठीक आहे, 110. ऑप्शन बी. सोपं आहे ना. त्याच्यानंतर बघा, उसके बाद 7वा 6 ते 30 मधील समसंख्यांची काय करायची? बेरीज करायची. 6 ते 30च्या मधील समसंख्यांची काय करायची? बेरीज करायची. बरं, पहिल्यांदा काय बघितलं भाऊ आपण? 1 नंबरला बघितलं 6 ते 30 मधील. मधील म्हणल्यावर मगाच्या सारखंच करायचं. मग मगाच्या सारखंच आहे. तुम्ही म्हणले कसं बाबा? 6 ते 30 मधील समसंख्यांची बेरीज. आता बघा 6 ते 30 मधील, 6 ते 30 मधात म्हणजे इकडे बघा, 6 ते 30 मधात म्हणजे 6ला पकडायचं नाही आणि 30ला पकडायचं नाही, हे ना. त्याच्यातल्या मधातल्या संख्या मग करायला लय टाईम लागते. 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28. जर एवढं सोपं आलं तर बिलकुल करून बघा, जर इतकंच जर आलं तर. पण 6 ते 140 मधील समसंख्यांची बेरीज आलं तर मग ह्या लगे किराणा दुकानावरची लिस्ट, लंबी यादी, एवढं करायचं का? नाही. तर आता बघा 6 ते 30 मधील म्हणते, तर आपण 1 ते 30 मधील पकडू सगळी. 1 ते 30 मधील, 6 ते 30 मधील म्हणते ते 1 ते 30 मध्ये. आता 30ला तर पकडायचं नाही, 1 ते 28 पर्यंत पकडू. 30ला तर नाही पकडायचं, काही कामच नाही 30चं. कारण मधात म्हणते 6 आणि 30च्या मधात. 30चं काहीच काम नाही, म्हणजे पहिल्यापासून 28 पर्यंतच पकडूता. मग 28 पर्यंत 14 असतात समसंख्या आणि 14 असतात विषम संख्या. अरे बाप्पा 6 ते 30 मधील म्हणते, 6च्या आणि 30च्या मधात. मग आपण 1 ते 30 पर्यंत बघूत. पण 30चं काही कामच नाही, 30ला पकडायचं बी नाही. पकडणे का नाही 30ला? 28 पर्यंतच बघूच. 28 पर्यंतच बेरीज आपला, 28 पर्यंतच्या समसंख्याचं काम आहे. मग 1 पासून ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत अहो? 14 सम आहेत आणि 14 विषम. 14 आणि 14 28. मग 14 समसंख्याची सरासरी कशी काढायची? 14 गुणिले 15. 14 गुणिले 15. अरे बाबा 30चं काहीच काम नाही. पहिल्यापासून बघितले आपण, 6 पासून नाही, पहिल्यापासून 28 पर्यंत. पहिल्यापासून 28 पर्यंत 14 सम 14 विषम. 14 गुणिले समसंख्याची बेरीज 14 गुणिले 15. मग किती येतं आहे गुणाकार? 15 चोक 60, 15 एक 15 6 21, 210 आली बेरीज. सगळी बेरीज किती आली? 210 आली. बरं, 210 पैकी आपल्याला काय काय कामाची काय नाही? कामाची काय नाही बघा. बघा आपण 1 पासून पकडले सगळे. आपला पहिली समसंख्या 2 काही कामाची नव्हती, 4 बी काही कामाची नाही, 6 बी काही कामाची नाही. आपण 1 ते 28 पर्यंतची बेरीज आणली 210. 1 पासून 28 पर्यंतची बेरीज आणली 210. 1 पासून 28 पर्यंतची. पण आपल्याला 6च्या पुढची पाहिजे 8. म्हणजे पहिले 2 काही कामाची नाही, 4 नाही, 6 बी काही कामाची नाही. म्हणजे हे वजा करा तेवढ्या बेरजेतून. एवढी सगळी बेरीज आली ना, त्याच्यातून किती? 6 आणि 4 10 आणि 2 12 वजा करा. 12 जर वजा केली तर 10तून 2 गेले 8, इथं राहिला 0 बाप्पा. 10तून 1 गेला 9, इथं राहिला 1 बाप्पा. 198 उत्तर आलं. म्हणजे किती? 198. 198. 198. ठीक आहे, 198. इथे एखादी प्रिंट मिस्टेक झाली असेल, 198 करा. ठीक आहे, 198. 198 बेरीज 6 ते 30 मधील. बरं, सोपं आहे का नाही सांगा? त्याच्यानंतर बघ भाऊ, 9 नंबरचा बघ दादा, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज. तर पहिल्या डायरेक्ट म्हणते पहिल्या 20 समसंख्याची बेरीज किती? पहिल्या 20 समसंख्याची बेरीज. मग लय सोपं आहे. पहिल्या 20 संख्या 20 गुणिले 21. पहिल्या 20 समसंख्याची बेरीज करा म्हणते. पहिल्या 20 समसंख्येची 20 गुणिले 21. 21 दोन्ही 42. सोपं केलं आपण. 21 दोन्ही 42. गुणाकार बघा किती सोपा केला. 21 दोन्ही 42 आणि ही एक फुगा 420. 420. सोपं आहे का नाही? लय सोपं आहे.
त्याच्यानंतरचं बघा किती नंबर. चला 9 नंबर बघा दाद्या. प्रश्न 9वा कसा आहे भाऊ. 4 अधिक 8 अधिक 12 अधिक डॅश 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 अधिक 40. 4 8 12 16 20 24 28 32 36 40 एवढ्याची काय करायची बेरीज करायची. मग कशी करायची भाऊ बेरीज एवढ्याची. मग आता इथे एक आहे ना सगळ्याची बेरीज करायची म्हणल्यावर त्याला एक सूत्र आहे ना. सम ऑफ ऑल नंबर इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2. असं करा है ना. मल्टिप्लाय बाय ए बाय एल ए प्लस एल. आता बघा एस एन बरोबर सगळे नंबर किती येतं. एन म्हणजे नंबर सगळे 4 1 4 4 4 10 40 10 येतं. 4 8 12 4 10 40 10 येतं. किती येतं 10 येतं. भागिले 2 जशाला तशी. ए म्हणजे पहिलं पद. पहिलं पद किती आहे 4. पहिलं पद किती आहे 4 प्लस एल म्हणजे लास्टचं पद. लास्टचं पद किती आहे 44. लास्टचं पद किती आहे 44. मग ह्याचा गुणाकार किती येते सॉरी ह्याचा भागाकार येते 2 पंचे 10 5. चा भागाकार किती येते 5. इथं काही चिन्ह नसते म्हणजे मल्टिप्लाय आहे. आणि 44 आणि 4 किती 48. 44 आणि 4 48. मग ह्याचा गुणाकार 5 8 40 हातचे आले 4 5 चोक 20 आणि 4 24. म्हणजे असा ऑप्शन आहे का तर बिलकुल आहे सी. बिलकुल आहे ऑप्शन नंबर सी. बघा सूत्र काय. जर समजा तुम्हाला असं दिलं 5 अधिक 10 अधिक 15 किंवा 6 अधिक 12 अधिक 18 अधिक 24 अधिक 30 अधिक 36 42 अधिक बकळ दिलं लय बकळ. असं लय मोठं दिलं लय लांबरूक दिलं असं किराणाची यादीत लगे लगे. मग काय नाही सगळ्या पदाची बेरीज कशी काढायची है ना. एस एनचं सूत्र सम ऑफ ऑल नंबर इज इक्वल टू एन सम ऑफ नंबर म्हणा ठीक आहे. n/2 कंसात चौकटी कंसात ए अधिक एल. ए म्हणजे पहिलं पद प्लस एल म्हणजे लास्टचं पद आहे ना. मग एन म्हणजे सगळ्या संख्या 4 1 4 4 8 4 12 4 10 40 10 येतात. किती येतात 10/2. 10/2 म्हणजे 10 भागिले 2 5 झालं. ए म्हणजे पहिलं पद पहिलं 4 आहे आणि लास्टचं आहे 44. 44 आणि 4 48. 5 इथं चिन्ह काही नसते म्हणजे गुणिले असते बबनराव. 5 गुणिले 48. 5 गुणिले 48 किती आलं 240. ऑप्शन नंबर किती रे भाऊ ऑप्शन नंबर सी. सोपं आहे का नाही सर. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघ 10 नंबर. 10 ते 50. 10 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज. 10 ते 50 मधील म्हणते. आता 1 ते 50 मधील काढूत पहिले. 1 ते 50 मधील 1 ते 50 मधील बरं 1 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज असं जर आलं प्रश्न. 1 ते 50 मधील समसंख्याची बेरीज म्हणजे 1ला बी पकडायचं नाही 50ला बी पकडायचं नाही है ना. 1 ते समजा 10 ते 50 दिले ना 10 ते 50 दिले. 10 ते 50 10ला बी पकडायचं नाही 50ला नाही पकडायचं. मग आपण काय करूता 1 ते 50 पर्यंतची समसंख्याची बेरीज काढूता. नाही 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 1 ते 50 पर्यंतची बी काढायची नाही 50चं बी काय काम नाही. 1 ते 48 पर्यंतचीच काढूता. 1 ते 48 पर्यंतचीच. तुम्ही म्हणले का 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 मी म्हणलं अरे बाबा 1 ते 50ला पकडायचंच नाही ना कारण त्याच्या मधातली म्हणते 10च्या 50च्या मधातल्या. मग 1 त्या 50चं काही कामच नाही ना. 1 ते 48 पर्यंतची समसंख्याची बेरीज काढून टाकूता. 1 ते 48 पर्यंत समसंख्यांची काय काढून टाकूता बेरीज. मग कशी काढायची बेरीज. मग कशी काढायची 1 ते 48 पर्यंत सम असताना 24 विषम असताना 24. 1 ते 48 पर्यंत सम असताना 24 आणि विषम असताना 24. मग 24च्या 24 गुणिले त्याच्या पुढची संख्या 25. 24 गुणिले त्याच्या पुढची संख्या 25 चोक 100 जास्त आले 10. 25 दोन्ही 50 आणि 10 60. हे 600 आली सगळी बेरीज. 600 आली सगळी बेरीज. 600 मधून आता आपल्याला पहिले 10 ते 50च्या मधातले
म्हणजे 2चं काही काम नाही, 4चं काही काम नाही, 6चं काही काम नाही, 8चं बी काही काम नाही, 10चं. आपण सगळी बेरीज काढली ही 1 पासून 48 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज काढली, पूर्ण समसंख्येची काढली. याच्यात 2 आले, 4 आले, 6 आले, 8 आले, 10चं बी काही काम नाही, कारण 10 आणि 50च्या मधील 50 तर आधीच पकडली नव्हती आपण. अरे दाद्या, 50 तर आधीच आपण पकडली नव्हती भाऊ, कारण 1 ते 48 पर्यंत 24 सम असतात, 24 विषम असतात. 24 गुणिले 25 केलं, 25 चोक 100, हातचे आले 10, 25 50, 600 आलं. 1 ते 48 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज झाली 600. परंतु आपल्याला 2चं काही काम नाही, 4चं काही काम नाही, 6चं नाही, 8चं नाही, 10चं सुद्धा काही काम नाही. म्हणजे ह्याची बेरीज किती येते? 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, 26 आणि 4 24 आणि 6 30. म्हणजे 600 मधून 30 वजा करा. 600 मधून 30 वजा केले, त्याचं काही कामच नाही. 0, 10तून 3 गेले 7, इथं 5, 570. ऑप्शन आहे का नाही बाबा? 570 इथं लिहितो मी, 570. 570. ठीक आहे. चला, असा हा भाग आहे महत्त्वाचा. चला बाळो, तर असे 570 उत्तर आलं. तर असे आपले हे महत्त्वाचे 10 समसंख्यांच्या बेरजेचे प्रश्न येतं. समजले का? समजले असते तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा. बरं, तुम्हाला एक अवघड प्रश्न देतो. 10 ते 50 आहेत ना, इथं लिहा, हे ना, इथं काय करा, इथं लिहा 20 ते, हे ना, 20 ते 70, 20 ते 70 मधील, 20 ते 70 मधील, 20 ते 70 मधील समसंख्यांची बेरीज किती? 20 ते 70 मधील, यांच्या मधातली 20 ते 70 मधील समसंख्यांची बेरीज किती? ह्याचं उत्तर तुम्ही या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ठीक आहे. तुम्ही जर चौथी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS ची तयारी करीत असाल तर प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करू शकतात आणि जॉईन देखील करा. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला भाऊ फायदा होईल, है ना. तर आपली बॅच सुरू होणार आहे NMMSची 1 एप्रिलपासून रात्री 8 वाजता नवोदय गुरु ॲपवर. तसेच 7वी स्कॉलरशिपची पण दिनांक 1 एप्रिलपासून, है ना, सायंकाळी 7 वाजता. ठीक आहे. बरं, आणि नवोदयची सुद्धा बॅच 1 एप्रिलपासून सुरू आहे. ठीक आहे. तर 152 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत, शिष्यवृत्ती धारक आहेत, शिष्यवृत्तीला पात्र, आणि 106 विद्यार्थी नवोदयला पण पात्र आहेत. ठीक आहे. तर हा भाग सगळ्यांना समजला असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो, आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई.